आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंग्लिशच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 3 न्यूमेरिकल बेस्ड ऑन कॉम्पोजिट सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. आरसीसी कॉलम 450 mm डायमीटर. जो काही आरसीसी कॉलम आहे त्याचा डायमीटर आपल्याला किती दिलेला आहे? 450 mm दिलेला आहे. इज रेनफोर्स विथ 6 बार ऑफ 16 mm डायमीटर. आणि 6 बार दिलेले आहेत, त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल बारचा आपल्याला डायमीटर त्यांनी किती दिलाय? 16 mm. फाइंड द सेफ लोड. आपल्याला लोड फाइंड आउट करायचा आहे, कॅपिटल पी, दॅट द कॉलम कॅन कॅरी इफ परमिसिबल स्ट्रेस इन कॉन्क्रीट अँड स्टील. आपल्याला स्ट्रेसेस दिलेले आहेत. स्ट्रेसेस आपण सिग्माने डिनोट करत असतो. पहिली कॉन्क्रीट साठी दिले आणि दुसरी स्टील साठी दिलेले. मग पहिली काय असणार? कॉन्क्रीट साठी सी आणि दुसरी स्टील साठी एस. टेक यंग मॉड्युलस फॉर कॉन्क्रीट 0.14 into 10 to the power 5 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि यंग मॉड्युलस फॉर स्टील 2.1 into 10 to the power 5 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर जो काही गिवन डाटा आहे तो आपण काय केलेला आहे? न्यूमेरिकल मध्येच नोट डाऊन केलेला आहे, कारण आपल्याला इथं जागा कमी असल्यामुळे काय केलंय, यातच गिवन डाटा लिहिलेय. तुम्ही काय करायचं? सेपरेट गिवन डाटा मध्ये गिवन डाटा लिहायचा. तर त्यांनी काय दिलंय ते आपण एकदा डायग्रामद्वारे समजावून घेऊया. तर असा एक काहीतरी त्यांनी आरसीसी कॉलम दिलेला आहे आणि त्याचा डायमीटर दिलाय. डायमीटर म्हणजे हा कसा असणार आहे? सर्क्युलर इन सेक्शन. तो किती दिलेला आहे त्यांनी? 450 mm. या सर्क्युलर कॉलम मध्ये त्यांनी काय केलेलं आहे? 6 बार, स्टीलचे 6 बार फिट केलेले आहेत. म्हणजे हा 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 स्टील बार काय केले त्यांनी? फिक्स केलेले आहेत. आणि त्याच्या सराउंडिंगला काय असणार आहे? कॉन्क्रीट असणार आहे. कॉन्क्रीटचा सिम्बॉल. आणि याचा डायमीटर आपल्याला त्यांनी किती दिलाय? जो काय स्टील बार आहे आतला त्याचा डायमीटर 16 mm दिलेला आहे आपल्याला. तो नोट डाऊन करूया. दिलेल्या माहितीच्या आधारे काय केलं आपण? जी काही डायग्राम आहे ती ड्रॉ केलेली आहे. आता त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय? टोटल सेफ लोड आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलं? फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर त्या अगोदर काय करूया आपण? ह्याचे एरिया फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर जो काही संपूर्ण सेक्शन आहे तो कसा आहे? सर्क्युलर आहे. आणि या सर्क्युलर सेक्शनचा आपण एरिया कसा काढत असतो? सॉलिड असेल तर पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय ऍज इट इज. त्याचा ओव्हरऑल डायमीटर किती आहे? 450 mm आहे. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. आणि त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. ही नंतर व्हॅल्यू फाइंड आउट करूया. नेक्स्ट बघा, हा जो काय स्टील बार दिलेला आहे त्याचा आपण डायरेक्ट काय करूया? एरिया फाइंड आउट करूया. एरिया फॉर स्टील रॉड किती असणार आहे? तो हा सुद्धा सॉलिड दिलेला आहे, म्हणून सॉलिड साठी काय असतो? पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय ऍज इट इज. त्याचा डायमीटर किती दिलाय? 16. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. शिफ्ट करून एक्स दाबल्यानंतर पाय ब्रॅकेट मध्ये 450 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू डिवायडेड बाय 4. तिथे आन्सर आलं. फार मोठी व्हॅल्यू आहे. ENG दाबल्यानंतर त्याची काय होणार? छोटी व्हॅल्यू होणार. किती आहे ती? 159.043 इंटू 10 to the power 3. आणि एरियाची युनिट काय असणार आहे? mm स्क्वेअर. नेक्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करूया. शिफ्ट धरून EXP दाबल्यानंतर पाय ब्रॅकेट मध्ये 16 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू डिवायडेड बाय 4. किती आन्सर आला आपलं? 201.0699 म्हणजे 20 लिहू शकतो. 062. ऑल व्हॅल्यू mm मध्ये असल्यामुळे एरियाचं काय येणार? mm स्क्वेअर. आता संपूर्ण कॉलमचा ग्रॉस एरिया आपण काढलेला आहे, जेने डिनोट करू. त्यातून जर का हे 6 रॉडचा एरिया आपण मायनस केला तर आपल्याला काय भेटणार आहे? कॉन्क्रीटचा एरिया भेटणार आहे. मग 6 रॉड साठी आपण काय करूया? एरिया फाइंड आउट करूया. सिंगल रॉडचा किती आहे? हाय. जर आपल्याला 6 रॉडचा पाहिजे असेल तर काय करणार? ही व्हॅल्यू इंटू 6 केल्यानंतर काय होणार? 6 बारचा आपल्याला काय भेटणार आहे? एरिया भेटणार आहे. सिंगल बारचा एरिया इथं आपण फाइंड आउट केलेला आहे. याला जर काही इंटू 6 केलं तर काय होणार आहे? संपूर्ण जे काही 6 बार आहे त्याचा एरिया आपल्याला मिळणार आहे. म्हणून काय होणार? 6 इंटू 201.062. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 6 इंटू 201.062. किती आन्सर आला आपलं? 1206
6.372 आणि हा सुद्धा एरिया आहे. एरियाची युनिट काय असणार आहे mm². म्हणजे काय झाला 6 रॉडचा एरिया आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. हा जो काय संपूर्ण कॉलम आहे त्याचा ग्रॉस एरिया फाइंड आउट केलेला आहे. मग आता ग्रॉस एरियातून हे 6 रॉड मायनस केलं तर ऑटोमॅटिक काय राहणार, हा जो काय कॉन्क्रीट आहे त्याचा एरिया राहणार. देअरफॉर एरिया ऑफ कॉन्क्रीट एसी ने डिनोट करणार. काय होणार, ग्रॉस एरिया मायनस जे काय स्टीलचा आपल्याला एरिया दिलेला आहे 6 रॉडचा तो आपण काय करणार आहे मायनस करणार आहे. इथं आपण काय करूया स्टील लिहूया. एरिया ऑफ स्टील बार व्हॅल्यू पुट करूया. व्हॅल्यू काय येणार, ग्रॉस एरिया किती काढलाय आपण 159.043 इंटू 10⁻³ मायनस जो काय 6 स्टील बारचा टोटल एरिया आहे तो काय करायचा मायनस करायचा. किती आहे तो 1206.372. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर काय भेटणार, कॉन्क्रीटचा एरिया भेटणार. ब्रॅकेट मध्ये लिहूया 159.043 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 1206.372 ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजेच कॉन्क्रीटचा एरिया किती आला आपला, मोठी व्हॅल्यू आहे छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. 157.836 इंटू 10⁻³ आणि एरियाचा युनिट काय असणार आहे mm². म्हणजेच आपल्याला काय एरिया पाहिजे होता, हा जो काय कॉन्क्रीट आहे त्या कॉन्क्रीटचा एरिया आणि जे काय स्टील बार आहे त्याचा एरिया. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, सेफ लोड पी. तो टोटल पी हा किती असणार आहे, कॉन्क्रीट वरील फोर्स प्लस जे काही 6 रॉड दिलेले आहेत त्याच्यावरील फोर्स, या दोघांची ऍडिशन केल्यानंतर काय होणार आहे आपल्याला टोटल सेफ लोड पी मिळणार आहे. म्हणजेच काय फोर्स इन कॉन्क्रीट प्लस फोर्स इन स्टील बार. व्हॅल्यू पुट करूया. फोर्सचा फॉर्म्युला कसा काढतो आपण, तर आपल्याला स्ट्रेसचा फॉर्म्युला माहित आहे. यातील टाइप 1 सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन यातील आपण फॉर्म्युले पाहिले, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. त्यात A to Z फॉर्म्युला पण पाहिलेले आहेत. स्ट्रेस, स्ट्रेन, चेंज इन लेंथ, यंग मॉड्युलस सर्व फॉर्म्युले पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर स्ट्रेस म्हणजे काय असतं, P डिवायडेड बाय A. आपल्याला P हवाय, हा A इकडे डिवाइड आहे, या साईडला गेल्यानंतर इंटू होणार. म्हणजेच काय होणार, P इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया. स्ट्रेस इंटू एरिया कॉन्क्रीटचा काढतोय म्हणून CC. सिमिलरली हा P सुद्धा स्ट्रेस इंटू एरियाने रिप्लेस करणार, स्टीलचा काढतोय म्हणून SS. यामध्ये आता व्हॅल्यू पुट करूया. कॉन्क्रीट साठी स्ट्रेस आपल्याला किती दिलेला आहे 5 न्यूटन पर mm² मध्ये, म्हणजे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. कॉन्क्रीटचा एरिया आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. किती केलाय तो 157.836 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट प्लस स्टील साठी स्ट्रेस त्यांनी किती दिलाय 125 न्यूटन पर mm². ऍज इट इज लिहूया. ऑलरेडी न्यूटन पर mm² मध्ये आपल्याला न्यूटन पर mm² मध्येच लागतं, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. ऍज इट इज लिहूया 125 ब्रॅकेट मध्ये एरिया फॉर स्टील. इथं जो आपण एरिया काढलेला आहे तो काय सिंगल बार साठी आपल्याला टोटल किती दिलेत 6 बार दिलेत. म्हणून आलेल्या व्हॅल्यूला काय केलं आपण 6 न इंटू केलं. म्हणजेच काय झालं आपल्याला स्टील टोटल 6 बारचा आपल्याला काय भेटला एरिया भेटणार. किती आहे तो 1206.372 ब्रॅकेट कम्प्लीट. कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू, म्हणजे आपला टोटल पी आन्सर येणार 5 ऑफ 157.836 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 125 ऑफ 1206.372 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू, फार मोठी संख्या आहे, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. किती आला आपला आन्सर 939.976 इंटू 10⁻³ आणि 4चं युनिट काय असतं न्यूटन. यालाच आपण काय करू शकतो 10⁻³ म्हणजे काय असतं किलो असतो आणि किलो न्यूटन मध्ये आपण आन्सर नोट डाऊन करू शकतो. कसं येणार मग 939.976 10⁻³ कशाने रिप्लेस करायचं किलोने आणि न्यूटन ऍज इट इज. तर न्यूमेरिकल मध्ये दिलेल्याप्रमाणे आपण काय केले सेफ लोड फाइंड आउट केलेला आहे. टोटल एरिया कसा काढला, तर जो काही ग्रॉस एरिया होता त्यातून जर काय हे 6 रॉडचा आपण जर एरिया मायनस केला तर कॉन्क्रीटचा एरिया आपल्याला मिळणार आहे. त्या प्रकारे कॉन्क्रीटचा एरिया काढला, सिंगल स्टील रॉडचा काढला, आपल्याला 6 बार दिले होते म्हणून काय केलं इंटू 6 केलं
आणि टोटल एरिया स्टील बारचा काढला, कॉन्क्रीटचा काढला आणि ह्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करून काय केलं, सेफ लोड फाइंड आउट केला. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 4 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.